प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका। देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा। व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची भूमिका। मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका। राज ठाकरेंचा आयोगाला सवाल। तर अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून उपस्थित। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदार यादी संदर्भातील घोळ, मविया नेत्यांसह राज ठाकरेंची आयोगांसोबत चर्चा। उद्या पुन्हा आयोगासोबत चर्चा। घरं अस्तित्वात नसूनही मतदारांची नोंद झाल्याचा जयंत पाटलांचा आरोप। यादीतील दुबार नावं काढा, जयंत पाटलांची मागणी। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। पराभव दिसत असल्याने आज एकत्र आले। एकनाथ शिंदेंची मवियावर जोरदार टीका। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मंजूर। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय। वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश। शक्ती प्रदर्शन करत खेडेकर भाजपमध्ये। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमदार संग्राम जगतापांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज। संग्राम जगतापांना तातडीनं मुंबईला बोलावलं। अजित पवार आणि जगतापांमध्ये होणार महत्त्वाची चर्चा। निलेश घायवळला रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा खळबळजनक आरोप। आणि सोन्याच्या दराने गाठला विक्रमी टप्पा। एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ। सोनं प्रतितोळा 1,31,000वर तर चांदीचे दर 1,96,000वर पोहोचले।